शेतकरी मित्रांनो नमस्कार. काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि फिटर बंधूंचं ह्या प्रॉडक्ट बद्दल सारखी डिमांड होती की आम्हाला तिन्ही फेजचं व्होल्टेज आणि तिन्ही फेजचं एम्पियर कळायला पाहिजे. आणि जे काही मार्केटमध्ये सध्या मीटर येतात ते खूप हलके येतात, म्हणजे डिजिटल मीटर जास्त दिवस टिकत नाहीत. तर आम्हाला हेवी मीटर पाहिजे. तर खास शेतकरी आणि फिटर बंधूंसाठी तिन्ही फेजचं डिस्प्ले म्हणजे तिन्ही फेजचं व्होल्टेज तुम्हाला कळेल आणि तिन्ही फेजचं एम्पियर तुम्हाला कळेल, म्हणजे मोटरचं व्होल्टेज किती आहे आणि मोटरचं एम्पियर किती आहे. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला या ऑटोमध्ये दिसणार आहेत. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला फेज टू फेज किंवा फेज टू अर्थिंग हे दोन प्रकार असतात. फेज टू फेज म्हणजे काय, आर फेजचं वाय फेजशी, वाय फेजचं बी फेजशी. तर आरचं वायशी, वायचं बीशी, बीचं आरशी, असं तिन्ही व्होल्टेज तुम्हाला कळतील. किंवा ह्या फेजचं अर्थिंग सोबत म्हणजे ग्राउंड जमिनीसोबत, तर याला आपण 3 वायरी दिलेल्या आहेत आर वाय बी. ह्या तुम्हाला तिन्ही फेज मध्ये ह्या 3 वायरी जोडायचे आणि एक वायर अर्थिंगला जोडायची. अर्थिंग नाही जोडली, पेटीत नसेल तरी चालेल, पण तुम्ही जर अर्थिंग जोडली तर ह्याची अॅक्युरसी एकदम स्टँडर्ड येते. म्हणजे फेज टू अर्थिंग जर व्होल्टेज मोजायचं असेल तर तुम्हाला अर्थिंग दिलेली चांगली आहे आणि मोटरच्या तिन्ही वायरी याच्यामधून पास करून घ्या. तर शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट आहे. याला 6 महिने वॉरंटी येते, त्यामुळं हे टिकायलाही हेवी आहे. हे अतिशय जड म्हणजे ट्रान्सफॉर्मर बेस आहे, त्यामुळं अतिशय हेवी असं मीटर आपण शेतकऱ्यांसाठी आणलंय की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोटरच्या तिन्ही फेजचं व्होल्टेज, तिन्ही फेजचं एम्पियर आणि फेज टू फेज व्होल्टेज किंवा फेज टू अर्थिंग व्होल्टेज हे सतत कंटिन्यू तुम्ही कायम हे चालू ठेवू शकता. ह्याला 6 महिने वॉरंटी आहे. हेवी असं प्रॉडक्ट आहे. फिटर बंधूंसाठी का हे महत्वाचं आहे, तर तुम्ही जेव्हा पण नवीन मोटर भरता त्यावेळेस तुमच्या मोटरचं तिन्ही फेजचं एम्पियर हे योग्य घेतंय का हे तुम्हाला ह्या मीटरद्वारे कळेल. मोटर भरायच्या आधीचं साधारणतः काय एम्पियर होतं आणि भरल्यानंतर काय एम्पियर आहे ह्याची तुम्हाला यानं क्लिअर आयडिया येईल. किंवा तुम्हाला तुमच्या दुकानात सुद्धा नवीन भरलेली मोटर जर टेस्ट करत असाल, सिंगल फेज मोटरला पण हे तुम्ही मीटर वापरू शकता. तुम्हाला सिंगल फेजच्या तिन्ही वायरीचा, आता लाल पिवळी निळी तिन्हीचा एम्पियर हे साधारणतः वेगवेगळं असतं. तर ह्या तिन्हीची सुद्धा तुम्हाला क्लिअर आयडिया ह्याच्यामध्ये येऊ शकते. हे मीटर तुम्ही ह्या लाल आणि निळ्या जर सिंगल फेजला जोडलं तर तुम्हाला सिंगल फेजचं सुद्धा येणं एम्पियर तुम्हाला क्लिअर कळू शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पेटीमध्ये जर हे मीटर बसवलं तर तुम्हाला तिन्ही फेजचं व्होल्टेज, मोटरच्या तिन्ही फेजचं एम्पियर. लक्षात ठेवा, तुम्ही सध्या मार्केटमध्ये कुठलाही स्टार्टर घ्या, अगदी मोठे जरी घेतले, त्याला असं बटन असतं शिफ्ट, त्यानं तुम्हाला तिन्ही फेजचं व्होल्टेज एक सोबत दिसत नाही. ह्यानं तुम्हाला तिन्ही फेजचं म्हणजे सपोज आर वायचं 400 आहे, 390 आहे, 380 आहे, तिन्हीचं व्होल्टेज दिसेल. आणि मोटरचं करंट 11 आहे, 12 आहे, 10 आहे, म्हणजे तिन्ही फेजचं एम्पियर, हे तिन्हीचं व्होल्टेज आणि एम्पियर तुम्हाला एक सोबत ह्या मीटरमध्ये दिसेल. तर फिटर बंधूंसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट असं हे मीटर आहे. तुम्ही हे नक्की वापरा, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मोटरचं व्होल्टेज आणि एम्पियर हे रेग्युलर माहीत राहील. काय घोटाळा झाला तर ते तुम्हाला कळेल. याच्या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.